खरोखरच मायबाप सरकार हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि माझ्या जनतेच्या लोकांना सगळ्यांना आज मी इथे रडत आहे. व्हिडिओ बघत असलेल्या माझ्या संपूर्ण प्रश्नावरती रडत आहे. आमचे बाबा सुद्धा काय रडले, कधीच आयुष्यात रडले नाही मायबाप सरकार. पण आज मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगतो मी कटार म्हणायचा आहे, पण आज माझ्या डोळ्यातून कशा पद्धतीने अजून निघत आहे हे मला अनवर झालं नाही. खरोखरच यांना खूप गरज आहे आणि जे प्रशिक्षणार्थी आलेले नाहीत यांना मी एक विनंती करतो, अपने हक और अधिकार की लड़ाई में कोई निमंत्रण नहीं भेजे जाते. जिसका जमीर जिंदा हो वो खुद चले आते हैं, खुद चले आते हैं. खरोखरच मी या सरकारला अजून एकदा विनंती करतो की आज आपण जे आहात हे पुन्हा एकदा विचार करा. आणि आज आमचा दुसरा दिवस म्हणजे हे विजेतेचा प्रतीक आहे 2 बोट. तर खरोखरच आमच्या 2 बोटाला सलाम करा आणि आम्हाला भेटा, आम्हाला कोणता तरी मार्ग दाखवा. जर आमच्या पुन्हा एकदा सांगतो आमच्या बाबा पूर्ण फक्त एक नावाला बाबा नाही, 134 लोकांचे वडील आहेत. जर आमच्या बाबाला काय झालं तर ही जनता तुम्हाला माफ करणार नाही. ही कान्याकोपऱ्यातली मला महाराष्ट्राची मावळ्यांची जनता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा काही काळापूर्वी इतिहास घडला तसा इतिहास घडवायला वेळ लागणार नाही. मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. तर तेच मी या ठिकाणी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. अजून काही दिवस खेळून घ्या बरेचसे खेळ. अजून काही दिवस खेळून घ्या बरेचसे खेळ. एक ग्रुप मधून लेफ्ट होऊन दुसऱ्या ग्रुपला फिट व्हा. हे नेतृत्व असे, ते नेतृत्वात असे. स्वतःलाही विचारा, ओहो आपण युवा प्रशिक्षणार्थी कसे. अहो ध्येयवेडी माणसं, अहो ध्येयवेडी माणसं इथं झाली तुमच्या परी वेडी. अहो ध्येयवेडी माणसं इथं झाली तुमच्या परी वेडी. तुम्हाला ना भविष्याची चिंता ना ध्येय गाठायची गोडी. सध्याचा युवा प्रशिक्षणार्थी म्हणजे पेट्रोल शिवाय गाडी. सध्याचा युवा प्रशिक्षणार्थी म्हणजे पेट्रोल शिवाय गाडी. म्हणून बंधू आणि भगिनींनो एकत्र यावी जोडी. तरच अडू शकाल देवेंद्र फडणवीसची गाडी. अहो देवेंद्र आहे भलताच हुशार. अहो देवेंद्र आहे भलताच हुशार. फक्त आपले बाबाच करू शकतात त्याला गात. म्हणून सांगते दादा आणि ताई, म्हणून सांगते दादा आणि ताई एकत्र यायची करा किंवा घाई. मग होईल फडणवीसच्या खोटात आपली सुनवाई. म्हणून करते विनंती तुम्हा सर्वांना, पाठिंबा असू द्या आपल्या बाबांना. मग होईल एक गोष्ट, बाबा दूर करतील आपले कष्ट. कायमचा रोजगार येईल हाती, आयुष्याला येईल गती. बस असे काही शब्द होते बाबांसाठी आम्ही लिहिलेले. ते या ठिकाणी म्हटल्या ठिकाणी कविता म्हणायचं म्हणजे एक मनामध्ये कुठेतरी राहून गेलेलं होतं. कारण आपल्याला माहित आहे आपला जो हा लढा आहे, आपल्याला माहिती आहे की ही जी योजना निघाली आहे आपले जे उपमुख्यमंत्री आपण या ठिकाणी फक्त कायमचा रोजगार यासाठी सगळ्यांची कामं आहे. सगळेजण या ठिकाणी खूप छान येऊन मार्गदर्शन करत आहेत. आत्ताच जस्ट आपले गडचिरोलीचे सर आहे त्यांनी ते एवढं मनापासून म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे सरकारने जर आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रभर दिसून येईल. पूर्ण महाराष्ट्रभर दिसून येईल. याचे जे प्रतिसाद उमटतील हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे परिणाम भोगावे लागेल. आणि शासनाला हा जो युवा बेरोजगार प्रशिक्षणार्थी काय आहेत आतापर्यंत त्यांनी सगळे आंदोलन उपोषण मोर्चे बघितले. पण जेव्हा या मातृ नाही राग, नाही हिंसा, नाही नारे भाषा,
फक्त मौनातला आवाज, एक नवा प्रकाश, एक नवा प्रकाश, एक नवा प्रकाश. आणि आज दुरूनच का होईना पण मन जवळ आलं, पण आज दुरूनच का होईना मन जवळ आलं, म्हणजे कैलासदादाचा फोन आला. कैलासदादाचा फोन आला आणि आधाराचं दारूण पडलं. तुमच्या संघर्षास मी पाठिंबा देतो हे शब्द जणू उपोषणात आशेचा नावा साज आणणार एक नादच आहे. सामर्थ्य तेच असतं जेव्हा लोकप्रतिनिधी उभा राहतो. सामर्थ्य तेच असतं जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून उभा असतो. बाबांच्या हक्काच्या लढ्यात तो विश्वासाने साथ देतो. बाबांच्या हक्काच्या लढ्यात तो विश्वासाने साथ देतो. दुसऱ्या दिवशीच मिळाली ती आशेची रस. शेवटी विजय आपलाच ठरेल. हाच खरा आवाज, हाच खरा आवाज. धन्यवाद.